करते संसार सुखाचा। मग कोल्हापुरी चिकनसाठी लागणारे साहित्य तुम्ही लिहून घ्या। 250 ग्राम चिकन, उभा चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, आलं पेस्ट, लसूण पेस्ट, जिरे, धणे, पांढरे तीळ, सुकं खोबरं, मीठ, खसखस, हळद, गरम मसाला, तिखट, लाल सुक्या मिरच्या, लसूण, आलं, चिकन स्टॉक व तेल। मग सुरुवात करूया। आता त्याच्यासाठी प्रथम हे आपण सगळं बोनलेस, बोनचं असं सगळ्या प्रकारचं चिकन घेतलेलं आहे। हे पीसेस सगळे बोनलेस आणि बोन असे सगळे म्हणजे मिक्स्ड आहेत। सगळं मिक्स आहे। थोडंसं ह्याच्यात मीठ, हे थोडंसं तिखट, ही हळद आणि हा अगदी थोडा गरम मसाला। कारण काय आपल्याला मसाला जो त्याचा करायचा आहे त्याच्यामध्ये पण मसाला वापरायचा आहे। टोमॅटो घातला तरी चालेल, नाही तरी चालेल। आणि हे सगळं आता फक्त मिसळून ह्याला एक 15-20 मिनिटं सुद्धा बास आहे। ह्याला काही जास्त वेळ मॅरिनेशनची गरज नाहीये। पण आपलं आता हे मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण मसाला भाजायला घेऊया। ह्याच्यात खरी गंमत आहे ना ती मसाला भाजण्याची आहे। मायक्रोवेव्ह मध्ये इतक्या सोपेपणाने मसाला भाजून होतो। बघच आता आपण बघणार आहोत आता। आता मसाला भाजायचा आहे त्याच्यासाठी आपण प्रथम कांदा घेऊया। कांदा उभा कापलेला आहे। उभा कापलेला कांदा घेतला। आपण थोडासा भाजून दाखवू कसा करायचा ते। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचंय। त्यातच घालायचं तेल? आपण तेलावर जसा भाजतो ना तसाच। तर मी हा आता मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवरवर 2 मिनिटं भाजते। ठीक आहे। अच्छा 3 मिनिटात तो कांदा छान खरपूस असा भाजून होईल। मायक्रोवेव्हचा जो टाइम द्यायचा असतो ना हा प्रमाणावर असतो। कारण मायक्रोवेव्ह ज्या असतात त्या पदार्थाच्या आत शिरतात। तिथे गेल्या की त्याची उष्णता होते आणि त्याच्यावरती तुला दिसतच आहेत वाफा वगैरे आलेल्या। तर त्याच्यामुळे जेवढा पदार्थ आहे तेवढ्यात ते सगळ्या मायक्रोवेव्ह जाणार। म्हणून प्रमाणानुसार वेळ आपल्याला द्यायला लागतो। आता आपण थोडा थोडा भाजून दाखवतोय म्हणून आपल्याला थोडाच वेळ द्यावा लागेल। ही पहिली आपली 2 मिनिटं झालेली आहेत। आता सुरुवात झालेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये काय करते, खोबरं घालते। त्यातच ऍड करायचं? त्यातच ऍड करायचं। पण सुकं खोबरं ओलं घेतलं तरी चालतं पण सुक्याचा स्वाद एक वेगळा येतो। आणि हे घातल्यावर आता मी याला 1 मिनिट देते। झाला। कांद्याचा रंग हळूहळू बदलत चाललाय। होय। आता ह्याच्यामध्ये हे धणे, जिरे, ही खसखस, आणखीन तीळ, सफेद तीळ, सफेद तीळ 1 चमचा, 1 चमचा। हे सगळं घालून आता पुन्हा याला 1-2 मिनिटं देऊया की आपला मसाला एकदम मस्त भाजला जाईल। ठीक आहे। आणि ह्याच्यात आणखीन 1-2 स्पेशालिटी म्हणजे जरा ह्या लाल सुक्या मिरच्या, ह्या पण एकदम ह्याचा एक चांगला स्वाद येतो। अच्छा पण त्यालाही असं म्हणजे काही तेल वगैरे ऍड नाही करायचं? काही नाही। बेसिकली काय आहे की याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण तेल घातलेलं आहे आणि तिळामध्ये वगैरे तेल असतं तेवढं पुरेसं असतं। हा 2 मिनिटाचा शेवटची देणार तेवढ्या ह्याच्यामध्ये भाजून होते। बाहेर खोबऱ्याचा पण भाजलं गेलेलं आहे। तर हा आपला मसाला भाजून झाला। आता हे झाल्यावरती ह्याच्यामध्ये ह्या लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत तर ह्याचे फक्त शेंडे बुडखे काढून टाकले। सोलत बसायची पण काही गरज नाही। आपलं काम सोपं करायचं। 7-8 लसूण घेतले, तो एखादा आल्याचा तुकडा घ्यायचा आणि हे ह्याच्यामध्ये आता आपले हे जे पावडर मसाले आहेत म्हणजे पुन्हा ह्याच्यात आपण ह्याला जे मीठ टाकलेलं आहे ते त्याच्या बेताने टाकलेलं आहे। तर आता हे आपल्याला ह्या मसाल्याच्या बेताने टाकायला पाहिजे। त्याच्यानंतर हा थोडासा मसाला, मी कायम हे काश्मीरी मिरची पावडर वापरते। त्याच्यानंतर आलं आणि लसूण आपण घेतलेलंच आहे। तर जर पेस्ट घेतल्या असल्या तर पेस्ट घेतला तरी सुद्धा काही हरकत नाही। आणि आता हा जो झाला हा सगळा आपला भाजायचा मसाला तयार झाला। तर आता हा गार झाला की फक्त मिक्सर मधनं वाटायचा। गरज लागेल तेवढंसं थोडंसं पाणी वापरायचं। तर हा जो आहे हा मी हाच मसाला वाटून आणलेला आहे।
अच्छा, वाटून आणलेला आहे हा असा हा, होतो हा, वाटल्यावर. असा होणार तो. हम्म. ह्याच्यात लाल तिखट वगैरे सगळं त्याच्यामुळे त्याचा रंग असा येईल. अच्छा. तर हा वाटलेला मसाला तयार झाला आणि हा मसाला तुम्ही फ्रीज मध्ये चांगला तुमचा एक आठवडाभर वगैरे ठेवू शकता. डीप मध्ये ठेवलं तर महिनाभरासाठी सुद्धा तो चांगला राहतो. ठीक आहे. तर हा आता आपण हा मसाला वापरून पुढची प्रोसिजर चालू करू. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. हा मसाल्याचा कळला व्यवस्थित? अगदी अगदी सोप्या पद्धतीने. हा, आता हे जे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आहे तर ह्याला आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं. शिजवायचं म्हणलं की थोडंसं त्याला पाणी स्प्रे करायचं. हं? आणि हे पण आता मला अर्धवट शिजवायचंय, पूर्ण शिजवायचं नाही, थोडंसं कमी शिजवायचंय. ठीक आहे. त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. झाकण तिरकं ठेवायचं, गॅप ठेवायची थोडीशी. आणि याला मी 3 मिनिटं देते. ठीक आहे. तर हे आता आपलं अर्धवट शिजून तयार आहे. हो हो. आता आपण मसाल्याची तयारी करू. ठीक आहे. तर त्याच्यासाठी अगदी थोडंसं तेल घेऊ आणि त्याच्यामध्ये हा आपला वाटलेला मसाला आपण जो आता भाजला होता ना, हो हो, तो घेतला. ठीक आहे. आणि हा जो आहे हा स्टॉक आहे. म्हणजे थोडीशी बोन्स आहेत, सगळ्या प्रकारचे पीस आहेत, थोडी स्किन, असं फक्त पाण्यामध्ये घालून एक 4-5 मिनिटं उकळायचं आणि ते गाळून घ्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये हा आपण थोडासा आधी स्टॉक मी घालून घेते आणि हा आता मायक्रोवेव्ह मध्ये एक 2 किंवा मिनिटं किंवा 3 मिनिटं हा मायक्रोवेव्ह मध्ये शिजत ठेवायचा. अच्छा. काही वेळेला पदार्थामुळे भांडी खूप गरम होतात, त्याच्यामुळे आपल्याला असं हँड ग्लोव्ज किंवा काहीतरी हे घेऊन आपल्याला ते बाहेर काढायला लागतं. वाफाच तेवढे येत आहेत. आणि हे जर तू बघितलंस तर हे असं थोडंसं शिजलेलं आहे. म्हणजे अर्धवट शिजलेलं आहे. आता आपण तेवढा मसाला फक्त करून घेऊया. ह्याला एक 3 मिनिटं दिली आहेत की तो मसाला एकदम मस्त तयार होईल, शिजून होईल. आणि हे दोन्ही एकात करायचं. आणि त्याच्यानंतर पातळपणानुसार त्याच्यात आपल्याला स्टॉक घालायचा. किती रस्सा, कोणाला खूप पातळ आवडतो पिण्याजोगा, तर कोणाला जरा कमी आवडतो, तर तसा घालायचा. आणि त्या बेताने उकळी यायला आपल्याला 2 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटं, तुम्ही पाणी घातलं की वेळ जास्त लागला तेवढा हाय पॉवर वर द्यायची. कोल्हापुरी चिकन तयार. वा. आता हा आपला मसाला तयार झाला, याचा वासही येतोय. आणि आता ह्याच्यामध्ये हे चिकन मिसळायचं. पातळपणा किती हवा आहे त्याच्याप्रमाणे त्यात पाणी किंवा स्टॉक, शक्यतो स्टॉक घालावा, म्हणजे त्याला चव खूप चांगली येते. आता हे सगळं आपला स्टॉक वगैरे मिक्स करून झाला. आता फक्त 3 मिनिटाची एक मस्त खळखळून उकळी द्यायची की चिकन तयार. म्हणजे कोल्हापुरी चिकन तरी पण त्याच्यावरती येईल. वरून कोथिंबीर घालायची. बस, म्हणजे चिकन तयार झालं. 3 मिनिटात कोल्हापुरी चिकन तयार. अगदी. आई शपथ, तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. 3 मिनिटात कोल्हापुरी चिकन तयार. मग त्याआधी तुम्ही त्या पदार्थाचं साहित्य आणि कृती पुन्हा एकदा लिहून घ्या. 250 ग्राम चिकन, उभा चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, आलं पेस्ट, लसूण पेस्ट, जिरे, धणे, पांढरे तीळ, सुकं खोबरं, मीठ, खसखस,
हळद, गरम मसाला, तिखट, लाल सुक्या मिरच्या, लसूण, आलं, चिकन स्टॉक व तेल. कृती: एका भांड्यात चिकन, मीठ, तिखट, हळद, गरम मसाला, टोमॅटो घालून मिश्रण एकत्रित करा. काचेच्या भांड्यात चिरलेला कांदा, तेल एकत्र करून मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर 2 मिनिटे देऊन भाजा. त्यात सुकं खोबरं घालून पुन्हा मायक्रोवेव्ह मध्ये 1 मिनिट ठेवा. त्यानंतर धणे, जिरे, खसखस, पांढरे तीळ, लाल सुकी मिरची घालून हाय पॉवर वर 2 मिनिटे द्या. नंतर त्यात लसूण पाकळ्या, आलं, मीठ, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर मिश्रणात एकजीव करा. मॅरिनेट चिकन वर पाणी स्प्रे करून हाय पॉवर वर 3 मिनिटे द्या. एका भांड्यात तेल, वाटलेला मसाला व चिकन स्टॉक एकत्र करून हाय पॉवर वर 3 मिनिटे द्या. नंतर त्यात मॅरिनेट चिकन व चिकन स्टॉक मिसळून मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर 3 मिनिटे द्या. तयार झालेल्या कोल्हापुरी चिकन रस्सा कोथिंबीर घालून सर्व्ह करा. सुगरण करते संसार सुखाचा.